बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात, त्यांना वैभव सहन होत नाही, हत्तीचं वैभव सहन होत नाही आणि हत्ती आला तर लोकांना कळावं म्हणून भुकणारे पण पाहिजे. मी विनाकारण स्तुती करत नाही, पण खरंच आमच्या भगवानगडाचं भाग्य आहे. इंदोरीकर महाराजांनी तो मुलगा देऊन ज्ञानेश्वरी भविष्यातलं माझं टेन्शन कमी केलं. याच्यानंतर इंदोरीकर महाराज टीकेला उत्तर देऊ नका, आपल्या कीर्तनाने लोकांना उत्तर द्या, एवढा समाज जमून दाखवा, मग त्या लोकांनी इंदोरीकर महाराजांवर टीका करावी. आज सगळ्यात मोठा एक चमत्कार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या शैलीनं वेड लावणारे इंदोरीकर महाराज. मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं, पुढचा जो इंदोरीकर आहे तो सगळ्या बुद्धिमान लोकांना गार करणारा असेल ही माझी खात्री. कारण की गडावर शिकायला कृष्ण आहे आणि अतिशय सुंदर अभ्यास करतो. 23 वर्षामध्ये कृष्णासारखा मुलगा आमच्या गडावर आला नाही आणि उत्तम पद्धतीने अभ्यास करून माझ्यानंतर तो ज्ञानेश्वरीची धुरा सांभाळेल. म्हणून इंदोरीकरी महाराज, तुम्ही जे आयुष्यभर कीर्तन केलंय त्याचं पुण्य तुमच्या मुलाला मिळालं आणि तो बुद्धिमान निघाला. तुम्ही हलकट लोकांकडे का बघता हेच कळत नाही मला. टीका करणारी लोक ही सर्वसामान्य असतात, लहान असतात, बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात, त्यांना वैभव सहन होत नाही, हत्तीचं वैभव सहन होत नाही आणि हत्ती आला तर लोकांना कळावं म्हणून भुकणारे पण पाहिजे. त्याच्यामुळं इंदोरीकरावर टीका करतात. जितकी जास्त होईल, ज्ञानोबा म्हणतात, तितका माणूस हा मोठा असतो. म्हणून येत्या नवीन इंदोरीकराचं आपण सगळ्यांनी स्वागत करा. ज्ञानेश्वरीतला तो भविष्यातला उगवता सूर्य आहे आणि अतिशय चांगलं शिक्षण आहे. आपल्या सगळ्याला कल्पना आहे, मी विनाकारण स्तुती करत नाही, पण खरंच आमच्या भगवानगडाचं भाग्य आहे. इंदोरीकर महाराजांनी तो मुलगा देऊन ज्ञानेश्वरी भविष्यातलं माझं टेन्शन कमी केलं. आता महत्वाचा विषय आहे, पितृकार्यातलं सगळ्यात मोठं कार्य आणि अवघड मनाने केलं जाणारं मुलीला निरोप देणं आणि जिला आपण आपल्या रक्तातून वाढवलं तिचा आज तसा निरोपाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आईचा आहे की ती एक चांगल्या घरी चाललेली आहे. ज्ञानेश्वरी आज साहिलला भेटली, साहिलने ज्ञानेश्वरीचं कौतुक करावं आणि आपला वंश पुढं वाढवावा. माऊलीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहील. जास्त न बोलता आपल्याला सगळ्याला वेळ झालेला आहे. इंदोरीकर महाराजांना पुन्हा सांगण्यात, याच्यानंतर इंदोरीकर महाराज टीकेला उत्तर देऊ नका, आपल्या कीर्तनाने लोकांना उत्तर द्या, एवढा समाज जमून दाखवा, मग त्या लोकांनी इंदोरीकर महाराजांवर टीका करावी. तर मंडळी, हे होते नामदेव महाराज शास्त्रीजी, भगवानगडाचे महंत. भगवानगडाचा आध्यात्मिक वारसा त्यांनी सांगितला आणि इंदोरीकर महाराजांच्या कार्याचा गौरव देखील या ठिकाणी केलेला आहे. भगवानगडाचा वारसा आणि भविष्यातील नेतृत्वाबद्दल देखील त्यांनी चर्चा केली आहे. इंदोरीकर महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे, त्यांच्या मुलाच्या कार्याचा गौरव केलेला आहे. टीकेला शब्दांनी उत्तर देऊ नका, तुमच्या कीर्तनाने आणि कार्याने जनसमुदाय उभा करून तुम्ही दाखवलेला आहे. त्यांना फक्त इतका जनसमुदाय उभा करून दाखवायला सांगा टीकाकारांना, असं ते म्हणालेले आहेत. वैभव सहन न होणारे लोक भुंकणाऱ्या प्राण्यासारखे असतात. हत्ती चालत असताना होणारी टीका ही त्यांच्या मोठेपणाची पावती असते. जितकी जास्त टीका तितका जास्त मोठा माणूस, असं ते म्हणतात. तर मंडळी, भगवानगडावरील त्यांच्या शिष्य परंपरेत असलेले निवृत्ती महाराज देशमुख यांचे चिरंजीव कृष्णा महाराज देशमुख यांच्याबद्दल देखील नामदेव शास्त्रींनी गौरवोद्गार या ठिकाणी काढलेले आहेत. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कार्याचा गौरव करत असताना त्यांच्या मुलाकडे सोपवण्यात येणारी आध्यात्मिक धुरा आणि एक भावनिक विवाह सोहळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. वक्त्यांनी समाजातील टीकेला आपल्या कर्तृत्वाने उत्तर देण्याचा मोलाचा असा सल्ला दिलेला आहे. भगवानगडाच्या परंपरेत कृष्णा नावाच्या तरुणाचं आगमन हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. गेल्या 23 वर्षात कृष्णासारखा अभ्यासू मुलगा गडावर नसल्याचं सांगत भविष्यातील ज्ञानेश्वरीची धुरा तो समर्थपणे सांभाळेल असा विश्वास देखील नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी व्यक्त केला आहे. इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलाला भगवानगडाच्या सेवेसाठी देऊन गडाचं भविष्य सुरक्षित केल्याची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. कृष्णा हा भविष्यातील उगवता सूर्य असून त्याचं शिक्षण आणि बुद्धिमत्ता ही इंदोरीकर महाराजांच्या आयुष्यभराच्या कीर्तनरूपी पुण्याचं फळ असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
शिवाय त्यांनी इंदुरीकर महाराज यांना देखील सांगितलेलं आहे की समाजात होणाऱ्या टीकेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. टीका करणारे लोक बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात आणि त्यांना दुसऱ्यांचं वैभव सहन होत नाही आणि असं स्पष्ट मत या ठिकाणी नामदेव शास्त्रीजींनी मांडलेलं आहे. इंदुरीकर महाराजांना सल्ला देण्यात आलेला आहे की त्यांनी टीकेला शब्दांनी उत्तर न देता आपल्या कीर्तनाने उत्तर द्यावं. जोपर्यंत टीकाकार महाराजांसारखा अफाट जनसमुदाय एकत्र जमवून दाखत नाहीत तोपर्यंत त्यांच्या टीकेला महत्त्व देऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. कार्यक्रमाचा एक भाग जो आहे जो म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा विवाह सोहळा. तर या विवाह सोहळ्यात इंदुरीकर महाराज यांनी हा सोहळा अतिशय भव्य आणि दिव्य केलेला आहे आणि या भव्य दिव्य सोहळ्याला टीका करणारे टीकाकार हे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते टीका करतच राहतील. पण आपण शब्दांनी उत्तर न देता कीर्तनांनी उत्तर द्यावं असं नामदेव शास्त्रीजी यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या जोडीला माऊलींचा आशीर्वाद लाभो आणि त्यांचे वंश हा वृद्धिंगत व्हावा अशी सदिच्छा देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलेली आहे. तर हा सोहळा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून तो भगवानगडाच्या परंपरेचा आणि निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा निस्पृह सेवेचा सन्मान असल्याचं या ठिकाणी शास्त्रीजी म्हणतात. टीकेकडे दुर्लक्ष करून आध्यात्मिक कार्याची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवणं हाच या भाषणाचा मुख्य उद्देश, सारांश या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येण्यासारखा आहे. इंदुरीकर महाराजांनी यापुढे कोणत्याही टीकेला उत्तर न देता केवळ आपल्या कीर्तनावर लक्ष केंद्रित करावं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांची उत्तरं निश्चितच समोर येतात असं नामदेव शास्त्रीजींचं म्हणणं आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.